नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आजपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मी विजय भालेकर। आजपासून आपल्या सेवेत घेऊन आलेलो आहे सिंपल मॅथ मराठी नावाचं यूट्यूब चॅनल। तर या चॅनलद्वारे आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे जे ट्यूशन आहे ते फ्रीमध्ये घेणार आहोत। त्यासाठी सर्वांनी सिंपल मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तुम्हाला याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ रोज पाहायला मिळतील। रोज तुम्हाला वेगवेगळ्या घटकांवरील व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूयात पहिला पाठ, दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। तर यामध्ये सर्वप्रथम लिनियर म्हणजे काय हे आपण पाहू। लिनियर म्हणजे रेषीय, लिनियर इक्वेशन म्हणजे रेषीय समीकरण। आता रेषीय समीकरण म्हणजे काय, तर आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा आपण एखाद्या ग्राफ पेपरवर या समीकरणांची रेषा काढतो, आपल्याला ते 1.2 या अभ्यासामध्ये पाहायचं आहे की रेषा कशा पद्धतीने काढायची। तर ती रेषा एक सरळ या पद्धतीची रेषा आहे, ते सरळ, म्हणून याला आपण काय म्हणतो, रेषीय समीकरण असं म्हणतो। ग्राफ पेपरवर जेव्हा समीकरणाची रेषा काढतो त्यावेळेस ती कशी असते, सरळ असते, म्हणूनच याला आपण काय म्हणतो, रेषीय समीकरण असं म्हणतो। ठीक आहे, मग समीकरण आहे, परंतु कसं आहे ते दोन चलामधील रेषीय समीकरण आहे। आता चल म्हणजे काय हे तुम्हाला माहित असेलच, तरी पण आपण सांगू, त्याला इंग्रजीमध्ये व्हेरिएबल असं म्हणतात। आपण इंग्रजी बाराखडीमधील ए असेल, बी असेल, सी असेल किंवा एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, अशी काही अक्षर आपण गणितामध्ये वापरतो। या सर्व अक्षरांना आपण चल असं म्हणतो। या चलाची जी किंमत आहे ती फिक्स नसते। समजा 2x असेल तर या x ची किंमत 10 पण असू शकते, 20 असू शकते, 40 असू शकते। ठीक आहे, चलाची किंमत किती असू शकते, याच्यामध्ये आपल्याला समीकरणामध्ये शेवटी काय करायचं, या चलाच्या किमतीच काढायच्या, त्याला आपण काय म्हणतो, त्या समीकरणाची उकल असं म्हणतो। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये एकूण दोन चल असणार आहेत, अशा प्रकारचं काय आहे, रेषीय समीकरण आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे, मग ही समीकरण असतात तरी कशी हे आपण एकदा पाहून घेऊ। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ। 2x + 4y बरोबर 5 हे एक समीकरण या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, या ठिकाणी x दिसते आणि या ठिकाणी y दिसते। या दोघांना आपण काय म्हणतो, चल असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे या समीकरणामध्ये पाहिलं असतं आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी दोन चल आलेले आहेत, म्हणजे हे जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आहेत। परंतु प्रत्येक समीकरण जे आपण या पद्धतीने लिहितो ते दोन चलातील रेषीय समीकरण असू शकेल का, तर नाही। दोन चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी काही कसोट्या आहेत, काही अटी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला अगोदर पाहावं लागतील। मग त्यामध्ये पहिली जी अट आहे तर ती चलांची आहे। चल एकूण किती पाहिजेत, 2 पाहिजेत, ते आपण पाहिले। याच्यामध्ये आहेत x आणि y, आणि त्या चलाची कोटी, नववीमध्ये आपण शिकलेलो आहोत कोटी, त्याला आपण डिग्री असं म्हणतो। तर त्या चलाची जी डिग्री आहे, कोटी आहे, तर ती 1 असायला पाहिजे। जर चल 2 असतील एखाद्या समीकरणामध्ये आणि त्याची कोटी जर 1 असेल तरच अशा समीकरणाला आपण काय म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो। ठीक आहे, मग आता चलाची कोटी म्हणजे काय हे आपण पाहू। समजा x नावाचं चल आहे, त्या चलाचा या ठिकाणी घातांक जो आहे तो या ठिकाणी आपण 2 लिहिलेला आहे। मग ह्या घातांकालाच आपण काय म्हणतो, त्या चलाची कोटी असं म्हणतो, किंवा त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, डिग्री असं म्हणतात। ठीक आहे, परंतु समजा फक्त असं चल लिहिलेलं आहे आणि याच्यावरती काहीच लिहिलेलं नाही, याचा अर्थ काय की या चलाची कोटी 1 आहे। ठीक आहे, काहीच जर नसेल तर त्याचा घातांक म्हणजेच कोटी 1 असते। मग अशा वेळेस या ठिकाणी पण आपल्याला दिसते की या चलाच्या वरती काहीच लिहिलेलं नाही, म्हणजे या चलाची कोटी जी आहे ती किती आहे, 1 आहे। मग अशा प्रत्येक ठिकाणी जेवढे त्या ठिकाणी चल असतात, दोन चल असतात, त्या प्रत्येक चलाची जी कोटी आहे ती 1 असायला पाहिजे आणि त्या समीकरणामध्ये दोन चल असायला पाहिजेत। अशा समीकरणाला आपण काय म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतो। ठीक आहे, तर आपल्याला काही प्रश्न येतात पहा, एखादं समीकरण देण्यात येतं आणि त्या ठिकाणी विचारतात की हे जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे का,
मग अशा वेळेस आपण काय चेक करायला पाहिजे, सुरुवातीला आपण पाहायचं की त्या ठिकाणी दोन चल आहेत का. ठीक आहे, दोन चल जर असतील तर ते त्या प्रत्येक चलाची जी कोटी आहे तर ती एक असायला पाहिजे. जर एकच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही कोटी असेल तर ते दोन चलातील रेषीय समीकरण आपलं नसणार आहे. ठीक आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे यांची व्याख्याच अशी आहे की ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात आणि त्या प्रत्येक चलाची कोटी एक असते अशा समीकरणांना आपण काय म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो. ठीक आहे, मग आता हे जे समीकरण आहे ते लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत असते, विशिष्ट पद्धतीनेच ते समीकरण लिहिण्यात येतं. त्या पद्धतीला आपण त्या समीकरणाचा जनरल फॉर्म असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला सामान्य रूप असं म्हणतात. सामान्य रूप. आता या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरणांचं जे सामान्य रूप आहे ते आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. सर्वांनी हे जे सामान्य रूप आहे ते लक्षात ठेवायचे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे जे x आणि y आहे हे काय आहेत, व्हेरिएबल आहेत, म्हणजे चल आहेत. आणि a b आणि c हे जे दिसतंय आपल्याला तर त्या ठिकाणी एक वास्तव संख्या येणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी a दिसतं, ज्या ठिकाणी b दिसतं आणि ज्या ठिकाणी c दिसतं या ठिकाणी एक एक संख्या येणार आहे आणि चल x आणि y. असं काही नाही की x आणि y येतील, x आणि y याच्या जागी कुठलंही चल येऊ शकतं. ठीक आहे, इथे m येऊ शकतं, इथे n येऊ शकतं, a येऊ शकतं, b येऊ शकतं. ठीक आहे, असं कुठलंही चल आपण या ठिकाणी वापरू शकतो. फक्त एक लक्षात ठेवा, सुरुवातीला एक संख्या एक चल, त्याच्यानंतर एक संख्या एक चल आणि त्याच्यानंतर फक्त एक संख्या. ठीक आहे, तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलं असेल की एखादं दोन चलातील रेषीय समीकरण जे आहे तर ते या पद्धतीने लिहिलं जातं. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे पहिलं पद दिसतंय ते या ठिकाणी आहे, दुसरं पद सुद्धा आहे, परंतु हे जे 3 नंबरचं जे पद आहे याला आपण स्थिर पद असं म्हणतो, मराठीमध्ये कॉन्स्टंट टर्म असं म्हणतो. तर हे डाव्या बाजूला न लिहिता कुठे लिहिलेलं आहे, उजव्या बाजूला लिहिलेलं आहे. ठीक आहे, जरी असं लिहिलेलं असेल तर काही फरक पडणार नाही, कारण की या ठिकाणी सुद्धा आपण सामान्य रूप लिहित असताना याला असंही लिहू शकतो ax प्लस by आणि हे प्लस c याला इकडे शिफ्ट करू शकतो. प्लस c या बाजूला जर आपण नेलं तर काय होईल, मायनस c. म्हणजे आपण कशाही पद्धतीनं या समीकरणाची रचना करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन चल आले पाहिजे, त्या चलाची कोटी एक असली पाहिजे आणि या सामान्य रूपाप्रमाणे त्या समीकरणामध्ये एकूण किती पद असले पाहिजे, 3 पद असले पाहिजे. ठीक आहे, असं जर असेल तर त्या समीकरणाला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतो. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की सामान्य रूप म्हणजे काय. सामान्य रूप म्हणजे काय की जे आपण समीकरण लिहितो ते कशा प्रकारे असायला पाहिजे त्याचा जो नमुना आहे तो म्हणजेच काय, सामान्य रूप. a b c या वास्तव संख्या आणि x आणि y या ठिकाणी दोन कुठलेही चल घेऊन आपण त्या ठिकाणी समीकरण तयार करू शकतो या सामान्य रूपानुसार. ठीक आहे, सर्वांनी हे लक्षात ठेवायचं, सामान्य रूप या पाठामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी या सामान्य रूपाचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला बोर्डवर एक सामान्य रूप दिसतंय दोन चलातील रेषीय समीकरणांचं ax अधिक by अधिक c बरोबर 0. आता आपल्याला माहिती आहे की जे a असेल, b असेल, c असेल या काय आहेत, वास्तव संख्या, म्हणजे त्यांच्या जागी वास्तव संख्या येते आणि जे x आणि y दिसते आपल्याला तर त्यांच्या जागी काय येतं, एक एक चल येतं. ठीक आहे, अशा पद्धतीचं सामान्य रूपावरून आपण काय करू शकतो, कुठलंही एखादं समीकरण तयार करू शकतो. ठीक आहे, तर आपण एक समीकरण तयार करू. याच्या जागी समजा आपण 10 घेऊ, एक्सच्या जागी दुसरं एखादं चल घेऊ, m घेऊ, अधिक बीच्या जागी 7 घेऊ, वायच्या जागी n घेऊ, अधिक सीच्या जागी 5 घेऊ, बरोबर काय 0. आता हे जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आपलं तयार झालेले आहे. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये अजून एक अट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या ए बी आणि सी या 3 ज्या संख्या दिसत आहेत तर त्या 3 संख्यांपैकी ए आणि बी यांच्या जागी 0 नसलं पाहिजे. मग काय कारण असेल, का 0 नसलं पाहिजे आणि सी या ठिकाणी 0 असेल तर चालतं. मग ते का चालतं हे आपण याच्यामध्ये पाहू. ठीक आहे, आता आपण हे समीकरण घेतलं 10m अधिक 7n अधिक 5 बरोबर 0.
आता आपण काय करू, ए या जागी 0 घेऊन पाहू. मग समीकरण कसं तयार होईल, 0m अधिक 7n अधिक 5 बरोबर काय 0. आता आपल्याला माहिती आहे की कुठल्याही संख्येला 0 जर गुणलं तर गुणाकार काय येतो, 0 येतो. या दोन संख्यांमध्ये गुणाकार आहे, यांच्यामध्ये गुणाकार आहे. ह्या m ला जर 0 गुणलं तर उत्तर 0 येईल. अधिक 7n अधिक 5 बरोबर 0. या प्रकारचं आपल्याला समीकरण मिळेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, अगोदर वरती 2 चल होते, परंतु या ठिकाणी गुणाकार केल्याच्या नंतर एक चल निघून गेलेले, फक्त एकच चल राहिलेले. मग आता याला आपल्याला म्हणता येईल का 2 चलातील रेषीय समीकरण, तर नाही. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आपण 7 या जागी जर 0 घेतलं तर या ठिकाणी 7n च्या ऐवजी 0 आलं असतं, म्हणजे फक्त या ठिकाणी m नावाचं एकच चल शिल्लक राहिलं असतं. म्हणजे ज्या वेळेस a आणि b या ठिकाणी 0 असतं, अशा वेळी ते जे समीकरण आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण नसतं. कारण की ज्या पदामध्ये 0 येतं त्या पदामधील चलाचा काय होतो, त्या शून्यामुळे ऱ्हास होतो. आणि c या ठिकाणी जर 0 घेतलं तर काय होतं हे आपण चेक करू. c म्हणजे या ठिकाणी 5 च्या जागी आपण काय करू, 0 घेऊ, बरोबर 0. आता याच्यामध्ये पाहिलं असता आपल्या असं लक्षात येईल की 3 संख्या आहेत, त्याचबरोबर 2 चल आहेत, या चलाची कोटी सुद्धा 1 आहे, म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. ठीक आहे. जेव्हा आपल्याला असा प्रश्न येतो परीक्षेमध्ये की एखादं समीकरण आपल्याला दिलं जातं आणि ओळखायला सांगतात की हे समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही, तर अशा वेळी आपल्याला या 3 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत की त्या ठिकाणी पाहायचं आपल्याला की ABC याच्या जागी वास्तव संख्या आलेल्या आहेत का, त्याच्यानंतर 2 चल आहेत का, XY असतील, MN असतील, AB असतील, कुठलेही असतील. ठीक आहे. आणि A आणि B यांच्या जागी 0 आलेलं आहे का. जर A किंवा B या संख्येच्या जागी जर 0 आलेलं असेल तर ते 2 चलातील रेषीय समीकरण नसणार आहे. मग ह्या काही अटी आहेत 2 चलातील रेषीय समीकरण ओळखण्याच्या. ठीक आहे. चला तर मग आपण पुढचा भाग घेऊ. आपल्या पुस्तकाच्या पान क्रमांक 1 वरती एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. तर आता याच्यामध्ये काय सांगितले, 7 समीकरण आपल्याला एकूण दिलेले आहेत आणि हे जे समीकरण आहेत तर ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ओळखायचे. तर आपण आताच पाहिलं होतं की 2 चलातील रेषीय समीकरण असण्याच्या अटी कोणत्या आहेत. त्या ठिकाणी आपण लिहू, एबीसीच्या जागी काय असलं पाहिजे, वास्तव संख्या. त्यानंतर चल जे आहेत एकूण 2 चल असले पाहिजेत आणि त्या चलाची कोटी 1 असली पाहिजे. या 3 अटी ची जर पूर्तता करत असेल एखादं समीकरण तर ते समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण असतं. तर आपण आता याच्यामध्ये पाहू की कुठले 2 चलातील रेषीय समीकरण आहेत आणि कुठले 2 चलातील रेषीय समीकरण नाहीत. आता याच्यामध्ये अजून एक अट आहे, A आणि B यांच्या जागी 0 नसायला पाहिजे. मग आता पहिलं समीकरण पहा, याचं उत्तर पुस्तकामध्ये दिलेलं आहे की हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. मग का आहे, आता यामध्ये पहा 2 चल आहेत m आणि n आणि या 3 संख्या ज्या दिसत आहेत त्या पण वास्तव संख्या आहेत. त्याचबरोबर या m आणि n ची कोटी किती आहे, 1 आहे. कोटी जर 1 असेल तर त्या ठिकाणी लिहिण्याची आवश्यकता नसते, म्हणजे काहीच लिहिलेलं नसेल तर याचा अर्थ काय आहे, त्याची कोटी 1 आहे. म्हणजे हे जे समीकरण दिसतंय ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आता यामधील दुसरं जे समीकरण आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं की या पहिल्या चलाची कोटी 2 आहे. या 4 अटींपैकी कुठलीही एक अट जर जुळत नसेल किंवा लागू होत नसेल तर ते 2 चलातील रेषीय समीकरण नसतं. ठीक आहे. आता इथे कोटी 2 आहे त्यामुळे हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही, नॉट अ लिनियर इक्वेशन. ठीक आहे. तिसऱ्यामध्ये पाहू आपण, √2x - √5y = 16. या ठिकाणी 2 चल दिसत आहेत. त्यानंतर या चलाची जी कोटी आहे ती सुद्धा 1 आहे आणि या वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 या दोन्ही वास्तव संख्या आहेत. म्हणजेच हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. चौथ्या प्रश्नामध्ये जे समीकरण दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय की 2 चल आहेत परंतु पहिल्या चलामध्ये a या ठिकाणी 0 आलेलं आहे. a या ठिकाणी आणि b या ठिकाणी जर 0 असेल तर ते समीकरण नसतं. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा हे जे आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण नाही आहे. 5व्या समीकरणामध्ये पहा,
0.3x प्लस 0y मायनस 36 इक्वल टू 0. यामध्ये वायच्या ठिकाणी 0 आलेले, म्हणजे बी या ठिकाणी काय आलेलं 0. म्हणजे हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे. सहावं जे समीकरण दिसतंय ते थोडंसं आपल्याला वेगळं दिसतंय. हे जे वरचे जे 5 समीकरण होते ते आपल्या सामान्य रूपाप्रमाणे आपल्याला दिसत होते, परंतु हे थोडंसं वेगळं दिसते. मग आता याच्या असं जर एखादं समीकरण आलं तर आपल्याला काय करावं लागतं, या समीकरणामध्ये थोडासा बदल करावा लागतो आणि त्या ठिकाणी बदल केल्याच्या नंतर जे समीकरण तयार होतं तर ते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही हे आपल्याला पाहावं लागतं. आता हे समीकरण या बाजूला मी लिहितो. या ठिकाणी आपल्याला ते समीकरण दिसतंय. मग आता या समीकरणामध्ये 4 जी संख्या आहे, 4 सोबत जर 1 आपण घेतला आणि 5 सोबत 1 घेतला तर याची किंमत बदलणार नाही. 4 गुणिले 1 म्हणजे काय होईल, 4च होईल आणि 5 गुणिले 1 म्हणजे काय होईल, 5च होईल. मग आता आपण काय करू, या 4ला बाजूला लिहू थोडंसं आणि वरती काय शिल्लक राहिलं 1 आणि छेदस्थानी काय आहे x अधिक 5ला बाजूला लिहू आपण, वरती 1 आहे छेदस्थानी काय y बरोबर काय 4. ठीक आहे. मग आता यामध्ये 1/x आणि 1/y यांच्याऐवजी आपण काय करू, दुसरं एखादं चल घेऊ. आता 1/x बरोबर m आहे असं समजू आपण आणि 1/y बरोबर काय आहे n आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल तयार, 5m अधिक 5 1/y च्या ऐवजी काय लिहावं लागेल आपल्याला n बरोबर 4. आता पाहिलं असता आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी दोन चल आहेत, त्यांची कोटी पण 1 आहे, म्हणजेच हे काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता हे जे आहे ते आपल्याला याच पाठामध्ये समोर शिकायला मिळणार आहे की कशा पद्धतीनं एखादं समीकरण जर रेषीय समीकरण नसेल, म्हणजे आपल्याला ते दिसत नसेल रेषीय, त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून आपल्याला ते कशा पद्धतीनं रेषीय बनवता येतं हे आपल्याला पुढे पाहायचंच आहे. ठीक आहे. पुढचा भाग आहे सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे एक सामायिक समीकरणे. एक सामायिक समीकरणे म्हणजे काय, आता हे आपण दोन चलातील रेषीय समीकरण पाहिलेले आहेत. समजा एक समीकरण या ठिकाणी लिहितोय मी. आता हे जे समीकरण आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, हे समीकरण सोडून यामध्ये जे दोन चल आहेत तर त्या दोन चलांच्या किमती आपल्याला शोधाव्या लागतात. त्या किमतीनंच आपण त्या समीकरणाची उकल असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण त्या समीकरणाचं सोल्युशन असं म्हणतो. तर ते सोल्युशन आपल्याला या ठिकाणी काढायचं असतं. मग सोल्युशन काढायचं असेल आणि आपल्याला फक्त एकच समीकरण दिलेलं आहे तर अशा वेळी आपण काय दोन चलाच्या किमती काढू शकत नाही. अशा जर आपल्याला हे सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक वेळी 2 इक्वेशन घ्यावे लागतात. त्याच वेळी आपण या x आणि y या चलांच्या किमती काढू शकतो. ठीक आहे. मग ज्यावेळी आपण 2 समीकरण एकाच वेळी घेतो अशा समीकरणांना काय म्हणतात, एक सामायिक समीकरणे असं म्हणतात, सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. ठीक आहे. मग आपल्याला आता या पुस्तकामध्ये सोडवण्यासाठी जी काही समीकरणे दिलेली आहेत ते प्रत्येक समीकरण जे आहे ते कसं आहे, एक सामायिक समीकरण आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी एकच समीकरण दिलेलं नसतं तर एकासोबत 2 समीकरण आपल्याला सोडवायला देतात आणि त्या 2 समीकरणामध्ये मिळून आपल्याला काय करायचंय, त्या 2 समीकरणामध्ये असलेल्या चलांच्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे. आता ही जी समीकरणं असतात तर त्या सोडवायच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी आपल्याला यावर्षी 3 पद्धती शिकण्यासाठी दिलेल्या आहेत. तर त्यापैकी जी पहिली पद्धत आहे एलिमिनेटिंग मेथड, त्यानंतर दुसरी जी आहे ग्राफिकल मेथड आणि तिसरी पद्धत जी आहे तिला आपण डिटर्मिनंट मेथड आणि याच पद्धतीला क्रॅमर्स रूल असं सुद्धा म्हणतात. अशा 1, 2 आणि 3 या 3 पद्धतीद्वारे आपल्याला या ठिकाणी समीकरणाच्या उकल काढायच्या आहेत. तर त्या ठिकाणी पहिली जी पद्धत आहे एलिमिनेटिंग मेथड. आता एलिमिनेट म्हणजे काय हे लक्षात घ्या अगोदर. एलिमिनेट करणे म्हणजे लोप करणे, म्हणजे नाहीसं करणे. मग आपल्याला काय करायचंय की हे जे 2 चल दिसत आहेत सुरुवातीला त्या 2 पैकी कुठल्या तरी एका चलाचा लोप करायचा आहे. समजा आपण सुरुवातीला या x चा लोप केला तर आपल्याला y ची किंमत मिळते. y ची किंमत या 2 पैकी कुठल्याही एका समीकरणात ठेवायची, त्यानंतर आपल्याला x ची किंमत मिळते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला x आणि y या दोन्ही किमती मिळून जातात.
आता ही पद्धत कशी आहे हे आपण या ठिकाणी पाहू. तर एक उदाहरण जे आहे ते आपण पुस्तकामधलंच घेतलेलं आहे आणि ते पुस्तकामध्ये सोडून सुद्धा दिलेलं आहे, तेच आपण या ठिकाणी समजावून घेऊ. 5x - 3y बरोबर 8, 3x + y बरोबर 2. सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, हे जे समीकरण आहेत त्याला क्रमांक द्यायचा 1 आणि 2. मग आता यामध्ये हे जे पहिलं पद आहे तर ते x चं पद आहे आणि दुसरं जे पद आहे ते काय आहे, y चं पद आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की या दोन्ही पदांपैकी एकतर x ला एलिमिनेट करायचंय किंवा y ला एलिमिनेट करायचं, म्हणजे x या चलाचा लोप करायचा आहे किंवा y या चलाचा आपल्याला लोप करायचा. मग आपल्याला या x चं टर्म असेल किंवा y चं टर्म असेल, या दोन्ही टर्म पैकी एका टर्मला आपल्याला काय करायचंय, एलिमिनेट करायचंय, म्हणजे त्याचा लोप करायचा, म्हणजे हे टर्म काढून टाकायचे याच्यामधून. ठीक आहे. मग ते जर काढायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये की आपल्याला सुरुवातीला सेम टर्म त्या ठिकाणी ते असलं पाहिजे आणि त्याचे साइन जे आहेत डिफरंट असले पाहिजे, म्हणजे ते जे टर्म आहे तर ते सारखं असलं पाहिजे. हे आता या ठिकाणी पहा, इथं 5x आहे, इथं 3x आहे, म्हणजे हे सारखं नाहीये. ठीक आहे. म्हणजे सारखं जर नसेल तर त्याचा आपण लोप करू शकत नाही. आपल्याला लोप करायचा असेल तर त्याला अगोदर काय करावं लागतं, सारखं बनवून घ्यावं लागतं, त्यानंतरच आपण त्याचा लोप करू शकतो. सेम टर्म आणि डिफरंट साइन पाहिजेत, म्हणजे पद आपल्याला अगोदर सारखं करून घ्यावं लागतं. जर अगोदरच ते सारखं असेल तर आपल्याला परत त्याला सारखं करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचे जे चिन्ह आहेत तर ते चिन्ह कसे असायला पाहिजेत, वेगवेगळे असायला पाहिजेत. म्हणजे एका पदाचं प्लस असेल तर दुसऱ्या पदाचं मायनस साइन असायला पाहिजे. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की 5x आणि 3x म्हणजे याच्यामध्ये जे पद दिसत आहेत तर ते दोन्ही पद सारखे नाही आहेत. आणि याचं जर चिन्ह पाहिलं आपण तर काहीच नाही, याचा अर्थ याचं पॉझिटिव्ह साइन आहे, याचं सुद्धा काय आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे याचे चिन्ह सुद्धा सारखे आहेत आणि हे पद सुद्धा सेम नाहीये, डिफरंट त्या ठिकाणी टर्म दोन दोन दिसत आहेत आपल्याला. मग आता याला सेम कसं करणार आपण, तर एखादं पद आपल्याला सेम करायचं असेल तर काय करावं लागतं, त्या पदाला एखाद्या संख्येनं गुणावं लागतं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण पाहू की या समीकरण 1 आणि 2 मध्ये 5x आहे आणि या 3x ला आपल्याला काय करायचंय, 5x बनवायचंय. तर 3 ला कुठल्या संख्येनं गुणल्यानंतर 5 होईल, तर अशी कुठलीही संख्या नाही की 3 ला गुणल्यानंतर 5 येईल. ठीक आहे. मग हे पद जे आहे ते आपण सारखं करू शकत नाही. ठीक आहे. दुसरं पद बघू, 3y आणि y. आता यामध्ये 3y आहे, इथं y आहे दुसऱ्या समीकरणामध्ये. या y ला जर आपण 3 ने गुणलं तर इथं पण 3y होईल आणि वरती पण काय आहे, 3y आहे, म्हणजे आपलं एक पद सारखं होतंय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय की समीकरण 2 मध्ये जे y दिसतंय तर त्या y या ठिकाणी काय करायचं, त्याला 3 ने गुणायचंय, म्हणजे काय होईल की हे y चं जे पद आहे ते आपल्याला सारखं मिळेल. आणि त्याचे जे साइन आहे तर ते साइन पाहून घेऊ आपण. याचं मायनस साइन आहे, याचं काय आहे, प्लस आहे, म्हणजे ऑलरेडी काय आहे, त्याचे साइन डिफरंट आहेत. साइन जर सेम असतील, एखादं टर्म जर सेम असेल आणि त्याचे साइन जरी सेम असतील तर आपल्याला काय करावं लागतं, त्याचे साइन बदलावे लागतात. मग ते कसे बदलायचे ते हळूहळू आता तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला आपण हे उदाहरण सोडू. आता यामध्ये बघा 3y, आता इथं y आहे, या y ला काय करायचं, आपल्याला 3 ने गुणायचंय. मग एखाद्या समीकरणामध्ये आता याच्यामध्ये बघा 1, 2 आणि 3 अशी 3 पदं आहेत. मग एखाद्या पदाला जर आपल्याला गुणायचं असेल तर फक्त एकाच पदाला गुणून जमत नाही, आपल्याला काय करावं लागतं, या तिन्ही पदांना त्या संख्येनं गुणावं लागतं. मग असं का करायचं, कारण की असं केल्याच्या नंतर त्या समीकरणाची जी किंमत असते ती बदलत नाही. लक्षात घ्या, आपण आपल्या मनाने समीकरणाची किंमत बदलू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे काय करावं लागतं आपल्याला की एका पदाला जर गुणायचं असेल तर त्या संख्येनं सगळ्याच पदाला गुणावं लागतं. ठीक आहे. आता याला जर 3 ने गुणायचं असेल तर याला सुद्धा 3 ने गुणायचं आणि याला सुद्धा आपल्याला 3 ने गुणायचंय. या तिन्ही पदांना 3 ने गुणल्याच्या नंतर अजून एक आपलं समीकरण तयार होणार आहे. मग आता पहा या ठिकाणी तसं लिहू आपण, समीकरण 2 ला 3 ने गुणू. ठीक आहे. समीकरण नंबर 2 ला 3 ने गुणल्याच्या नंतर या ठिकाणी याला जर 3 ने गुणलं तर 3 त्रिक 9x अधिक y ला 3 ने गुणल्यानंतर 3y बरोबर 2 ला 3 ने गुणल्यानंतर 6, असं एक नवीन समीकरण मिळेल.
त्या समीकरणाला आपण काय करू 3 नंबर नाव देऊ. ठीक आहे. आता आपल्याला आपण काय केलेलं आहे की ह्या 2 नंबरवरून हे तिसरं समीकरण बनवलेलं आहे. त्यामुळे या 2 नंबरच्या समीकरणाकडे आता दुर्लक्ष करायचं. आपल्याला काय करायचं आता 1 आणि 3 यांचा विचार करायचा. ठीक आहे. आता 1 आणि 3 मध्ये दिसतंय का आपल्याला सेम टर्म? तर हो, इथं 3y आहे, इथं सुद्धा काय आहे 3y. साईन कसे आहेत आपल्याला डिफरंट पाहिजेत. इथं मायनस आहे, इथं काय आहे प्लस. सेम टर्म असेल आणि साईन जर डिफरंट असतील तर त्या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करावी लागते. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सेम टर्म असेल आणि साईन सुद्धा सेम असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय सबस्ट्रॅक्शन, म्हणजे वजाबाकी करायची. ठीक आहे. लक्षात ठेवा, चिन्ह जर वेगवेगळे असतील तर बेरीज करायची आणि चिन्ह जर सारखे असतील तर काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची. ठीक आहे. आता या ठिकाणी दिसते आपल्याला इथं वजा आहे, इथं अधिक आहे, म्हणजे चिन्ह वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचे या 2 समीकरणांची बेरीज करायची सुरुवातीला. मग समीकरण 1 व 3 ची काय करू आपण बेरीज करू. ठीक आहे. मग बेरीज करत असताना ते समीकरण आधी लिहून घेऊ या ठिकाणी. आता यामध्ये बघा 3y मधून 3y वजा झाले, म्हणजे हे कॅन्सल झाले. या 3y मधून 3y जर वजा होत असतील तर उत्तर किती येणार आहे 0. आणि 0 नाही लिहिलं तरी चालतं, म्हणून याला आपण डायरेक्ट काय करू कॅन्सल करू. कॅन्सल केलं म्हणजे याचा अर्थ काय झालं, या ठिकाणी लोप झालेला आहे. म्हणजे y जे चल आहे ते आता या ठिकाणी निघून गेलेले आहे. आता बघा 9x आणि 5x, 9 आणि 5 14x बरोबर 8 आणि 6 14. ठीक आहे. आता डाव्या बाजूला फक्त x ठेवू, याला इकडे शिफ्ट करू, काय होईल 14 भागिले 14. 14 1 14, 14 1 14 आणि x बरोबर काय 1. म्हणजे पहा आपल्याला एका चलाची किंमत मिळालेली x ची. x बरोबर किती आलेले 1. आणि जेव्हा आपल्याला एका चलाची किंमत मिळते ती किंमत काय करायची, जेवढे आपले त्या ठिकाणी समीकरण तयार झालेले त्यापैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये या x ची किंमत ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय मिळते, त्या दुसऱ्या उरलेल्या चलाची किंमत मिळते. ठीक आहे. तर आपण काय करू, x ची किंमत 1 नंबरच्या समीकरणमध्ये ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. त्यासाठी 1 नंबरचं समीकरण लिहून घेऊ आपण. आता या समीकरणामध्ये ज्या ठिकाणी x दिसतंय त्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहोत 1. म्हणजे 5 गुणिले x च्या जागी 1 वजा 3y बरोबर 8. 5 1 5 वजा 3y बरोबर काय 8. आता हे जे 5 दिसतंय याला आपल्याला इकडे शिफ्ट करायचं आहे. 5 ला चिन्ह कोणते, काहीच नाही लिहिलेलं म्हणजे अधिकचं आहे. अधिक 5 या बाजूला जर गेलं तर काय होईल ते वजा 5. डाव्या बाजूला काय शिल्लक राहते वजा 3y बरोबर 8 वजा 5. वजा 3y बरोबर 8 मधून 5 वजा झाले, शिल्लक किती राहतात 3. आता परत या वजा 3 ला इकडे शिफ्ट करू. y आणि वजा 3 यांच्यामध्ये काय आहे गुणाकार आहे. ठीक आहे. मग याला जर इकडे आपण नेलं तर ते भागाकारामध्ये जाईल. म्हणजे काय होईल y बरोबर 3 भागिले वजा 3. y बरोबर 3 1 3 3 1 3. 1 भागिले 1 छेदस्थानी 1 असेल तर लिहिण्याची आवश्यकता नाही. 1 भागिले 1 काय होईल 1 होईल. आणि चिन्ह कोणतं येईल वजा येईल. म्हणजे y ची किंमत किती आली आपली वजा 1 आली. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, अंशाला किंवा छेदाला जर वजा चिन्ह असेल तर ते फक्त छेदाला नसतं, ते वजा चिन्ह पूर्ण संख्येला असतं. त्यामुळे आपण काय घेतलं 1 ला सुद्धा या ठिकाणी वजा केलं. ठीक आहे. मग आता याची जी उकल आहे, उकल लिहित असताना आपल्याला या पद्धतीने लिहावं लागते x, y. x ची किंमत किती 1 आणि y ची किंमत किती वजा 1. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवायचे. ठीक आहे. यामध्ये फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. सुरुवातीला आपल्याला सेम टर्म करून घ्यायचे. कुठलंही एक टर्म सेम करा. जर अगोदरच सेम असेल तर आपल्याला ही स्टेप करण्याची गरज नाही. ठीक आहे. सेम टर्म झाल्याच्या नंतर साईन पाहायचे, ते जर डिफरंट असतील तर ॲडिशन करायची.
आणि साईन जर सेम असेल तर आपल्याला काय करायचंय, त्या दोन समीकरणाचं सबस्ट्रॅक्शन करायचं, म्हणजे त्यांची वजाबाकी करायची. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे समीकरण सोडवू शकतो. दुसरं उदाहरण आपल्याला दिसतंय 3x अधिक 2y बरोबर 29, 5x वजा y बरोबर 18. तर हे जे उदाहरण आहे ते ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये पुस्तकामध्ये दिलेलं आहे, म्हणजे काही रिकाम्या जागा आपल्याला फक्त भरायच्यात, बाकी सर्व ते उदाहरण सोडून दिलेले आहे. ठीक आहे, परंतु आपण काय करू, याला डायरेक्ट सोडू. नंतर तुम्ही काय करा, याच्यातल्या ज्या किमती असतील तर त्या रिकाम्या जागी भरून ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. ठीक आहे, आता सुरुवातीला पहा, दोन समीकरण दिसत आहेत. एक पण पद सारखं नाहीये, एक्सचं पद सारखं नाही, वायचं सुद्धा सारखं नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी पहा 2y दिसते, इथं y दिसते, म्हणजे या yला जर 2 ने गुणलं तर इथे पण 2y होईल. म्हणजे या समीकरण 2ला, म्हणजे या समीकरण 2 मधील पूर्ण पदांना आपल्याला कितीने गुणायचंय, y ने गुणायचं. तर पहिली स्टेप ती असेल आपली मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2. ठीक आहे, आता याला जर 2 ने गुणलं तर इथं काय येईल, 10x वजा yला जर 2 ने गुणलं 2y बरोबर 18 दोन्ही 36. हे आपलं तिसरं समीकरण तयार झालेलं आहे. आता हे दुसरं समीकरण आपण विसरून जायचं, पहिलं आणि तिसरं यांची तुलना करायची. याच्यामध्ये पहा, इथं 2y आहे, इथं सुद्धा 2y आहे. एक पद सारखं झालेलं आहे, त्याचे साईन पाहून घेऊ आपण. आता इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं वजाचं चिन्ह आहे, म्हणजे यांचे साईन डिफरंट आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं, या दोघांची ऍडिशन करायची. ठीक आहे, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. ठीक आहे, आता यामध्ये लक्ष द्या, फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन यांची बेरीज करू आपण. आता इथं चिन्ह वेगवेगळे असल्यामुळं यांचा लोप होऊन जाईल. ठीक आहे, 10x आणि 3x 13x बरोबर 29 आणि 36, 9 आणि 6 15ला 5 हातचाला 1, 3 आणि 3 6, म्हणजे बेरीज झालेली 65. ठीक आहे, या 13ला आपण इकडे नेऊ, 13 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे, मग x बरोबर 65 भागिले 13, 13 1 13, 13 5 65, म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, 5, x बरोबर 5. ठीक आहे, आता x ची किंमत आपल्याला मिळाली. यानंतर आपण काय करतो की या चलाची जी किंमत आहे, आपले जेवढे काही समीकरण त्या ठिकाणी तयार झालेले त्यापैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये या चलाची किंमत ठेवून आपण राहिलेल्या चलाची किंमत काढतो. तर आपण काय करू, समीकरण 2 मध्ये ती किंमत ठेवू. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण या ठिकाणी, 5x मायनस y इक्वल टू 18. ठीक आहे, आता एक्सच्या जागी आपल्याला काय ठेवायचं आहे, 5, म्हणजे 5 गुणिले x किती आहे आपलं, 5 आहे, वजा y बरोबर काय 18, 5 गुणिले 5 25 वजा y बरोबर काय 18. आता हे जे 25 आहे याचं साईन, आपल्याला साईन पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की डाव्या बाजूचं चिन्ह पाहायचं. डाव्या बाजूला काहीच नाहीये, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, ते अधिकचं चिन्ह आहे. याला जर आपण इकडे शिफ्ट केलं तर काय होणार आहे, ते वजा होणार आहे. वजा y बरोबर 18 अधिक 25 या बाजूला जर गेले तर काय होतील, ते वजा 25. ठीक आहे, इकडे लिहितो मी, वजा y बरोबर 18 वजा 25. पहा, ज्यावेळी एखाद्या लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होते त्यावेळी उत्तर जे असतं आपलं ते वजामध्ये असतं. ठीक आहे, 18तून 25 वजा झाले तर किती राहतील, ते 7, म्हणजे वजा 7 शिल्लक राहतील. ठीक आहे, आणि दोन्ही बाजूला वजा चिन्ह आले तर ते कॅन्सल होतात, म्हणजे y बरोबर काय शिल्लक राहील, 7, म्हणजे y ची किंमत 7 आली, x ची किंमत 5 आली. मग आपलं जे सोल्युशन आहे, उकल, ती किती असणार आहे, x आहे 5, y आहे 7. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे आहे 3 नंबरचं उदाहरण, पुस्तकामध्ये सोडून दिलेलं आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे. असं जर उदाहरण एखादं आलं तर याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, पहा या ठिकाणी जे एक्सचा जो सहगुणक आहे 15 आहे. ठीक आहे, तर दुसऱ्या समीकरणामध्ये तो सहगुणक y ला आहे. ठीक आहे,
आणि वायचा जो सहगुणक आहे 17 तो दुसऱ्या समीकरणामध्ये एक्स सोबत आलेला आहे. म्हणजे एक्सचा समीकरण एक्सचा सहगुणक वायला आणि वायचा सहगुणक एक्सला असं जर असेल तर आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीनं हे समीकरण सोडवता येतं. आपल्याला काय करायचंय, फक्त एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. ठीक आहे, या दोघांची एकदा बेरीज केली की अजून एक आपल्याला समीकरण मिळेल. त्यानंतर या दोघांची एकदा वजाबाकी केली अजून एक आपल्याला समीकरण मिळेल. म्हणजे असे दोन समीकरण आपल्याला मिळतील, बेरीज केल्यानंतर एक आणि वजाबाकी केल्यानंतर एक. मग त्या दोन समीकरणामध्ये आपल्याला काय करायचंय, अगोदर जी पद्धत आपण पाहिली त्या पद्धतीनुसार ते नवीन मिळालेले दोन समीकरण सोडवायचे आहेत आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग ते कशा पद्धतीने काढायचं हे आपण आता याच्यामध्ये पाहू. याला 1 नंबर देऊ आणि याला आपण 2 नंबर देऊ. ठीक आहे, सुरुवातीला काय करायचं, या दोघांची बेरीज करायची. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता बेरीज करत असताना त्याला आपल्याला परत एकदा लिहून घ्यावं लागेल. पहा, 17 आणि 15 32. इथं पण 17 आणि 15 32. 21 आणि 21 सॉरी या ठिकाणी 11 आहे. 21 आणि 11 32. ठीक आहे, आता या ठिकाणी 32x अधिक 32y बरोबर 32 या प्रकारचं आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 32 आहे, इथं 32 आहे, इथं सुद्धा 32 आहे. या समीकरणाला जर आपण 32 ने भाग दिला प्रत्येक पदाला तर काय होईल, समजा याला आपण 32 ने भाग देऊ. 32 भागिले 32 32 32 कॅन्सल होईल, फक्त काय राहील या ठिकाणी x राहील. याला पण 32 न भागलं तर या ठिकाणी y राहील आणि याला सुद्धा 32 न जर भागलं आपण तर 32 एक 32 32 एक 32 म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय उरेल 1 उरेल. म्हणजे पहा, जर एखाद्या समीकरणामध्ये तिन्ही पदांना एकाच संख्येनं भाग जात असेल तर तो भाग आपल्याला द्यावा लागतो. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पाहिलं की या तिन्ही पदांना 32 ने भाग जात होता म्हणून आपण काय केलं, 32 ने भाग दिला आणि ते समीकरण जे आहे ते थोडंसं संक्षिप्त करून घेतलं. मग x अधिक y बरोबर 1 हे आपलं 3 नंबरचं समीकरण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण 32 ने भाग दिलेला आहे. ठीक आहे, मग डिवाइड ईच टर्म बाय 32 म्हणजे प्रत्येक पदाला या ठिकाणी कितीने भागलेले, आपण 32 ने भागलेले आणि अशा प्रकारे आपण तिसरं समीकरण मिळवलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, एकदा बेरीज झाली, या दोघांची एकदा वजाबाकी करू. वजाबाकी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बेरीज करत असताना आपण काय लिहिलं, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे बेरीज करत असताना तुम्ही 1 आणि 2 ची बेरीज करा किंवा 2 आणि 1 ची बेरीज करा, ती सारखीच येणार आहे. ठीक आहे, परंतु वजाबाकी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा 5 मधून जर आपल्याला 3 वजा करायचे असतील तर उत्तर किती येतं, 2 येतं. परंतु तेच आपण 3 मधून जर 5 वजा केले तर उत्तर आपलं किती असणार आहे, -2 असणार आहे. कारण की आपण लहान संख्येमधून काय केलेले, मोठी संख्या वजा केलेली. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं, शक्यतो जे इक्वेशन मोठं दिसते त्या इक्वेशन मधून लहान जे इक्वेशन आहे ते वजा करायचं. ठीक आहे, असं जरी नाही केलं तरी काही फरक पडणार नाही, फक्त त्या ठिकाणी आपलं जे कॉम्प्लिकेशन आहे ते वाढत जातं. त्यासाठी आपल्याला थोडं सोपं जावं यासाठी काय करायचं, मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन वजा करायचं. मग आता मोठं इक्वेशन कोणतं, 1 नंबरचं, कारण की याची किंमत किती आहे 21 आणि याची 11 आहे. आपण इक्वेशन नंबर सेकंड सबट्रॅक्ट करू, कशामधून, इक्वेशन नंबर फर्स्ट मधून. मग ते लिहून घेऊ अगोदर आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. म्हणजे 1 मधून 2 नंबरचं इक्वेशन वजा करू. मग त्यासाठी आपण काय करू, पहिलं इक्वेशन लिहून घेऊ. आता वजाबाकी करत असताना पहिल्यांदाच आपण वजाबाकी करतोय, लक्षात घ्या. बेरीज करत असताना आपण याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाही, परंतु वजाबाकी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे 2 नंबरचं समीकरण असतं तर त्या 2 नंबरच्या समीकरणाची जी काही चिन्ह असतात ती आपल्याला बदलून घ्यावी लागतात वजाबाकी करताना. म्हणजेच काय की या ठिकाणी अधिकचं चिन्ह या संख्येला
तर इथं आपण वजा करणार, इथं अधिकचं इथं काय करणार वजा, याला पण अधिकचं चिन्ह इथं काय करणार वजाचं चिन्ह करणार. ठीक आहे. जर एखादं वजा चिन्ह असतं तर वजाच्या जागी आपण काय केलं असतं अधिक केलं असतं. ठीक आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण दोन समीकरणांची वजाबाकी करतो त्यावेळी जे 2 नंबरचं समीकरण असतं त्याचे आपल्याला चिन्ह बदलून घ्यावे लागतात. ठीक आहे. मग आता हे चिन्ह का बदलायचे हे तुम्हाला मी हे उदाहरण झाल्याच्या नंतर सांगेन. 15x मधून 17x मायनस झाले म्हणजे वजा 2x शिल्लक राहिले, कारण की या ठिकाणी मोठ्या लहान संख्येतून मोठी संख्या मायनस होते म्हणून आपलं उत्तर कशामध्ये येईल वजामध्ये येईल. इथं काय होईल 17y मधून 15y वजा झाले, 2y शिल्लक राहिले. या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणून आपलं उत्तर अधिक मध्ये आलं. बरोबर. 21 मधून 11 वजा झाले, शिल्लक किती राहिले 10. आता यामध्ये पाहू आपण की या तिन्ही संख्यांना भाग जातो का कशाने, तर जातो. इथं 2 आहे 2 आहे 10 आहे, या तिघांना कितीने भाग जाईल 2 ने भाग जाईल. तर 2 ने भागून भाग देऊ यांना. याला जर आपण 2 ने भागलं तर काय होईल बे एक बे, म्हणजे या ठिकाणी 1 शिल्लक राहील आणि वजा चिन्ह शिल्लक राहील म्हणजे वजा 1x. मग 1 लिहिण्याची आवश्यकता नाही, 1x म्हणजेच काय फक्त x. याला जर 2 ने भागलं इथे फक्त y शिल्लक राहील आणि या 10ला जर 2 ने भागलं तर काय शिल्लक राहील 5. हे आपलं 4 नंबरचं उदाहरण त्या समीकरण त्या ठिकाणी तयार झालेले. आता बघा बेरीज केल्यानंतर आपल्याला तिसरं समीकरण मिळालं, वजाबाकी केल्यानंतर चौथं समीकरण मिळालेले. ठीक आहे. आपलं आता या 3 आणि 4 या समीकरणामध्ये आपल्याला परत पाहायचंय सेम टर्म आणि साईन कसे असले पाहिजेत डिफरंट असले पाहिजेत. असं काही आहे का. आता इथं x दिसतंय, इथं सुद्धा x दिसतंय म्हणजे एक्सचं टर्म जे आहे ते सुद्धा सारखं आहे, वायचं टर्म सुद्धा काय आहे सारखं आहे, परंतु डिफरंट साईन कोणाचे आहेत एक्स या टर्मचे जे साईन आहेत ते कसे आहेत डिफरंट आहेत. मग साईन जर डिफरंट असतील तर आपण काय करतो त्यांची ॲडिशन करतो. आता या ठिकाणी ॲडिशन करू आपण. ॲडिंग इक्वेशन 3rd and 4th. ते लिहून घेऊ. इक्वेशन x + y = 1 मायनस x + y = 5. प्लस x मायनस x कॅन्सल झालं. y + y 2y = 5 + 1 6. y = या 2 ला इकडे शिफ्ट करू. 6/2 2 1 जा 2 2 3 जा 6. y = 3. y ची किंमत आपल्याला मिळालेली 3. आता y ची किंमत आपण काय करू कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवू. तर आपल्याला कुठल्या समीकरणामध्ये ठेवल्याच्या नंतर सोपं जाईल या समीकरणामध्ये ठेवल्याच्या नंतर y ची किंमत आपण या 3 नंबरच्या समीकरणामध्ये ठेवू. पुट y = 3 इन इक्वेशन 3rd. इक्वेशन 3rd लिहून घेऊ आपण. x + y = 1. यामध्ये x + y किती आहे 3 = 1 प्लस 3 इकडे गेल्याच्या नंतर x = 1 - 3. x = 1 - 3 - 2. x ची किंमत किती आली -2. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे किती आहे xy = आता आपण पाहू प्रॅक्टिस सेट 1.1. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. आपल्याला फक्त काय करायचं ज्या रिकाम्या जागा दिसत आहेत त्या फक्त भरायच्या आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा सुरुवातीला 2 इक्वेशन दिलेले 5x + 3y = 9 2x - 3y = 12. लेट्स ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सुरुवातीला आता यामध्ये पहा 2 जे वायचं जे टर्म आहे ते कसं आहे सेम आहे आणि त्याचे साईन कसे आहेत डिफरंट आहेत. साईन जर डिफरंट असतील तर आपण काय करतो साईन जर डिफरंट असतील तर आपण काय करतो बेरीज करतो. त्या पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. दोघांची काय करू आपण बेरीज करू. बेरीज करत असताना आता काय होईल 3y आणि 3y हे मायनस होतील म्हणजे याचं उत्तर 0 येईल म्हणजेच हे कॅन्सल होईल. 5x आणि 2x किती x होतील ते 7x. x इथं ऑलरेडी बाहेर लिहिलेले 7x. 9 आणि 12 21. आता x बरोबर या 7ला इकडे शिफ्ट करू आपण. गुणाकारात 7 आहे या बाजूला जर गेलं तर ते कशामध्ये जाईल भागाकारामध्ये. 21 इथे लिहून घेऊ आणि 7 इकडे भागाकारामध्ये. 7 × 7 7 ×
21 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 3. आता एक किंमत आपल्याला मिळाली की आपण काय करतो, त्या पदाची किंमत कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवतो आणि दुसऱ्या चलाची किंमत आपण काढतो. तर त्या पद्धतीनं x ची जी किंमत आहे ती आपण काय यांनी काय केलेली इक्वेशन 1 मध्ये ठेवलेली आहे. आता 5 गुणिले इक्वेशन 1 जे आहे ते 5x आहे सुरुवातीला, म्हणजे 5 गुणिले x, च्या जागी आपण काय लिहिणार 3 लिहिणार, अधिक 3y बरोबर 9, 5 त्रिक 15 अधिक 3y बरोबर 9 असं होईल. आता हे 3y या ठिकाणी लिहिलेले बरोबर 9 लिहिलेले आणि ही जी 15 संख्या आहे ती डायरेक्ट या बाजूला शिफ्ट केलेली. मग 5 त्रिक 15 अधिक मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ती वजा मध्ये जाईल. मग 3y बरोबर 9 मधून 15 वजा झाले तर वजा 6, कारण की लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होते. y बरोबर या 3 ला आपल्याला इकडे शिफ्ट करावं लागेल, या ठिकाणी आहे वजा 6, ते वजा 6 लिहून घेऊ आपण. y बरोबर वजा 6 गुणिले 3 इकडे गेल्यानंतर भागिले 3, 3 1 3, 3 2 6 आणि हे वजा चिन्ह जशास तसं राहील. ठीक आहे, म्हणजे याचं सोल्युशन काय असेल, x बरोबर काय आलेलं आहे आपलं 3 आणि y बरोबर वजा 2. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सोडवावे लागतात. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 2, त्यामधला पहिला क्वेश्चन. 3a + 5b = 26, a + 5b = 22. सुरुवातीला आपण त्याला नंबर देऊन घेऊ 1 आणि 2. यामध्ये पहा, आता आपल्याला सेम टर्म पाहिजे, सेम टर्म या ठिकाणी दिसतंय ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला परत त्याला सेम करायची गरज नाही, 5b आणि 5b. ठीक आहे, आता आपल्याला फक्त साइन पाहिजेत. साइन पाहत असताना सेम साइन जर असतील तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे आणि डिफरंट साइन जर असतील तर आपल्याला काय करायचंय, ॲडिशन करायचंय. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता यामध्ये चिन्ह पहा, दोन्ही सारखे जर चिन्ह असतील तर आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागेल. आणि सबट्रॅक्शन करत असताना अगोदर आपण पाहिलेलं आहे की जे 2 नंबरचं समीकरण आहे तर त्या 2 नंबरच्या समीकरणाची चिन्ह आपल्याला बदलावी लागतात. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण करून घेऊ. मोठं समीकरण कोणतं दिसते आपल्याला, 26 म्हणजे 1 नंबरचं, त्यामधून आपण काय करू, 2 नंबरला सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू आपण. ठीक आहे, 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. आता यामध्ये पहा, वजा करायचे आपल्याला, म्हणजे काय करायचं, आता या 2 नंबरचं जे समीकरण आहे त्याचे चिन्ह बदलायचे. म्हणजे याचं चिन्ह अगोदर प्लसचं साइन आहे, इथं मायनस होईल, या प्लसला इथे मायनस होईल आणि हे पण प्लस आहे ते पण काय होईल, मायनस होईल. आता यामध्ये बघा 5b मायनस 5b कॅन्सल झालेलं आहे, 3a मायनस a, 3a मधून 1a मायनस झालं, म्हणजे काय शिल्लक राहिलं 2a बरोबर. 26 मधून 22 वजा झाल्यानंतर 4, a बरोबर हे 4, ह्या 2 ला इकडे नेऊ आपण, भागाकारामध्ये जाईल, बे 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 दोन्ही 4, म्हणजे a बरोबर काय आलेलं आपलं 2. एका चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता हे या चलाची किंमत आपण दोन्हीपैकी एका समीकरणामध्ये ठेवू, आपल्याला b ची किंमत मिळेल. Put a is equal to 2 in इक्वेशन सेकंड मध्ये ठेवू आपण. त्यासाठी सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण, a + 5b = 22. आता यामध्ये a माहिती आहे आपल्याला, a किती आहे 2 आहे, प्लस 5b = 22. या 2 ला शिफ्ट करू, 5b = 22 प्लस 2 इकडे गेल्यानंतर -2, 5b = 22 -2 म्हणजे 20 होईल. 5 ला परत इकडे नेऊ आपण, b बरोबर 20, 5 या बाजूला गुणाकारात इकडे गेल्यानंतर भागाकारात आणि 5 1 5, 5 चोक 20, म्हणजे b बरोबर काय आलेलं आहे आपलं 4 उत्तर आलेले. ठीक आहे, म्हणजे याचं जे सोल्युशन आहे a आणि b हे 2 चल होते, याच्यामध्ये a ची किंमत आहे 2
आणि बीची किंमत आहे 4. ठीक आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या पदाची किंमत आपण कुठे ठेवली, दुसऱ्या समीकरणामध्ये. ही किंमत तुम्ही या पहिल्या समीकरणामध्ये जरी ठेवली असती तरी तुमचं उत्तर हेच आलं असतं. म्हणजे असं काही नाही की या समीकरणामध्ये ही किंमत ठेवावी, तुम्ही कुठल्याही समीकरणामध्ये ती किंमत ठेवू शकता, उत्तर तुमचं बदलणार नाही. फक्त आपण काय विचार करतो की जे समीकरण आपल्याला सोडवायला सोपं जाईल, शक्यतो त्या समीकरणामध्ये ती किंमत ठेवायची. म्हणजे काय होतं, आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते कमी वेळेत पूर्ण होतं. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय. x + 7y बरोबर 10, 3x - 2y बरोबर 7. आता याच्यामध्ये एकही टर्म सेम नाही आहे, तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, दोन्हीपैकी एक टर्म सेम करावं लागेल. मग काय सेम करू शकतो आपण, या ठिकाणी 3x आहे, या x ला जर 3 ने गुणलं तर या इथे पण 3x होईल. म्हणजे समीकरण 1 ला आपल्याला काय करायचं आहे, 3 ने गुणायचं आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण लिहून घेऊ. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. ठीक आहे. याला 3 ने गुणल्यानंतर 3x, 7 ला 3 ने गुणल्यानंतर 21y, 10 ला 3 ने गुणल्यानंतर 30. हे आपलं 3 नंबरचं इक्वेशन तयार झालं. आता पहिलं इक्वेशन सोडून द्या, 2 आणि 3चा आपण विचार करू. यामध्ये आपल्याला एक टर्म सेम दिसते, टर्म सेम आहे आणि याचे जे साईन आहेत ते सुद्धा सेम आहेत. सेम साईन जर असतील तर आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन करतो. मग आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 2 आणि 3 यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मोठं इक्वेशन कोणतं आहे, हे. मग 3 मधून आपण काय करू, दुसरं इक्वेशन वजा करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड. हे 3 मधून आपण दुसरे इक्वेशन वजा करू. 3x + 21y बरोबर 30 आणि 3x - 2y बरोबर 7. वजाबाकी करत असताना चिन्ह बदलावे लागतील आपल्याला. याचं अगोदर प्लस साईन आहे, याचं मायनस होईल, इथे मायनस असल्यामुळे याचं प्लस होईल, याचं प्लस असल्यामुळे इथे मायनस होईल. आता यामध्ये पहा 3x - 3x कॅन्सल झालं. आता इथे पहा अगोदर मायनस साईन होतं परंतु आता प्लस झालेले, म्हणजे दोन्ही ठिकाणी प्लस आहे, म्हणजे यांची बेरीज होईल. 21y + 2y 23y होतील बरोबर. 30 मधून 7 वजा झाले, 23 उरले. y बरोबर 23 भागिले या 23 ला इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल, ते 23 × 1 = 23, 23 × 1 = 23, y बरोबर 1. y ची किंमत आपल्याला मिळालेली. आता y ची किंमत आपण काय करू, 1 नंबरच्या समीकरणमध्ये ठेवू, आपल्याला x ची किंमत मिळेल. पुट y = 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय, x + 7y = 10. आता याच्यामध्ये x + 7 × y, y किती आहे 1 = 10. x + 7 × 1 7 = 10. या 7 ला आपण या साईडला शिफ्ट करू, x = 10 - 7. x = 10 - 7 3. x ची व्हॅल्यू काय आलेली, 3. म्हणजे आपलं सोल्युशन जे आहे x, y किती असेल, x आहे 3, y आहे 1. ठीक. तिसरं उदाहरण आपण पाहू. 2x - 3y = 9, 2x + y = 13. आता यामध्ये याला नंबर देऊन घेऊ आपण. 2x - 3y = 9, याला एक नंबर. 2x + y = 13 हे सेकंड नंबर. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला दिसतंय की हे जे आहे हे सेम टर्म ऑलरेडी आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सेम करायची गरज नाही. साईन पाहायचे आपल्याला, फक्त साईन सेम आहेत. सेम साईन असतील तर आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मग आपण काय करू, सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. मग अगोदर
इक्वेशन सेकंड लिहून घेऊ आपण. त्यानंतर इक्वेशन फर्स्ट लिहू. आता यामध्ये पहा, सबस्ट्रॅक्शन जेव्हा असतं त्यावेळेस साईन काय होतात, चेंज होतात. म्हणजे इथं प्लस साईन आहे, मायनस होईल, या मायनसच्या जागी प्लस होईल, प्लसच्या जागी मायनस होईल. 2x मायनस 2x कॅन्सल झालं. y प्लस 3y, आता इथं y आहे म्हणजे एक y आहे. 1y प्लस 3y इक्वल टू 4y. इथं 13 वजा 9, 13तून 9 वजा झाले, किती उरतात, 4 उरतात. y बरोबर 4 भागिले 4, हे 4 इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला, 4 1 4, 4 1 4. मग y बरोबर काय, 1. ठीक आहे, एक किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता दुसरी किंमत आपण काढू. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवायचं, सेकंडमध्ये ठेवू आपण. इक्वेशन सेकंड काय आहे ते, 2x प्लस y इक्वल टू 13. यामध्ये आपल्याला y माहिती आहे. आता y बरोबर काय आहे, 1. yच्या जागी आपण 1 ठेवू. 2x, आता 1 ला शिफ्ट करू आपण, इक्वल टू 13 प्लस 1 इकडे गेल्यानंतर मायनस 1, म्हणजे 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 12. या 2 ला सुद्धा आपण शिफ्ट करू. x इज इक्वल टू 12 अपॉन 2, 2 1 जा 2, 2 6 जा 12, x इज इक्वल टू 6. ठीक आहे, म्हणजे आपलं सोल्युशन जे आहे x, y, x किती आहे 6 आणि y आहे 1. ठीक. पुढचे उदाहरण आहे 5m वजा 3n बरोबर 19, m वजा 6n बरोबर वजा 7. आता यामध्ये पहा, एकही सेम टर्म नाही. तर आपण दोन पद्धतीने या ठिकाणी काय करू शकतो, सेम टर्म बनवू शकतो. एक आहे गुणाकार करून, एक आहे भागाकार करून. ठीक आहे, या m ला जर आपण 5 ने गुणलं तर इथे सुद्धा काय होईल, 5m होईल, म्हणजे हे टर्म सेम होईल. किंवा हे जे 3 आहे, या 3 ला जर, हे जे 6 आहे, या 6 ला जर आपण 2 ने भागलं तर काय होईल, या ठिकाणी 3n होईल, म्हणजे इथं पण 3n, इथं सुद्धा 3n. भागाकार करून सुद्धा आपण सारखं पद मिळवू शकतो, परंतु भागाकार करत असताना प्रत्येक पदाला भाग जाईलच असं नाही. आता इथं 6 ला आपण 2 ने भाग दिल्याच्या नंतर पूर्ण भाग जातो, 3 उत्तर येतं. परंतु या 7 ला पूर्ण भाग जात नाही, पॉईंटमध्ये उत्तर येतं. ठीक आहे, मग अशा वेळी काय, आता इथं 1 आहे, या 1 ला जर 2 ने भागलं तर इथं पण 0.5 येईल. अशा वेळी जर त्या पद्धतीने आपण सोडवलं तर आपलं उत्तर काढायला आपल्याला थोड्याशा अडचणी निर्माण होतील, थोडंसं कठीण उत्तर होऊन जाईल. ठीक आहे, त्यासाठी शक्यतो काय करायचं, गुणाकार करूनच सारखं पद मिळवायचं. मग कशाला गुणायचं, या ठिकाणी दुसऱ्या समीकरणाला 5 न गुणायचं. ठीक आहे, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. आता याला 5 ने गुणल्यानंतर 5m वजा 6 ला 5 ने गुणल्यानंतर 30n आणि 7 35, हे वजा चिन्ह असल्यामुळे इथे वजा चिन्ह, हे झालं आपलं तिसरं समीकरण. हे समीकरण आपल्याला या दुसऱ्या समीकरणावरून मिळालेलं आहे, त्यामुळे आता दुसरं समीकरण विचारात घ्यायचं नाही, पहिलं आणि तिसरं यांचा विचार करायचा आहे. दोन्ही ठिकाणी सेम टर्म आहे. सेम टर्म झाल्यानंतर आपण साईन पाहतो, साईन सुद्धा सेम आहेत, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायचे. मग वजाबाकी कशाची करू आपण, 19 मोठा आहे वजा 35 पेक्षा. ठीक आहे, म्हणजे 1 मधून 3 नंबरचं इक्वेशन वजा करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. 5m minus 3n equal to 19, 5m minus 30n equal to minus 35. ठीक आहे, वजाबाकी करत असताना चिन्ह आपल्याला बदलावे लागतील. प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल, या मायनसचं प्लस होईल. ठीक आहे, 5m मायनस 5m कॅन्सल होईल, 0 येईल त्या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, एका संख्येला मायनस साईन आहे, एका संख्येला काय आहे, प्लस साईन. असं जर असेल तर काय करतो आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. ठीक आहे, आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह देतो. मोठी संख्या कोणती आहे, 30.
लहान संख्या कोणती आहे 3. तर 30मधून 3 वजा होतील, किती राहतील 27 n राहतील. ठीक आहे. आणि मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे प्लस, त्यामुळे याला सुद्धा काय करायचे प्लस साईन ठेवायचे. प्लस साईन जर असेल तर आपल्याला लिहिण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. इक्वल टू 19 वजा 35, 9 आणि 5 14, 4 19 आणि 35, 9 आणि 5 14, चला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे 54 झाले. ठीक आहे. आणि दोन्ही प्लस साईन आहे त्यामुळे हे प्लसच राहील. n बरोबर 54, याला इकडे नेल्यानंतर भागाकारात जाईल 27, 27 1 27, 27 दोन्ही 54, n बरोबर काय आलं 2. ठीक आहे. एक किंमत आपल्याला मिळालेली आहे. मग आता ही जी किंमत आहे आपण एखाद्या इक्वेशनमध्ये ठेवू. कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवायची, या सेकंडमध्ये ठेवू. m-6n इक्वल टू -7. ठीक आहे. आता यामध्ये पहा m-6 इंटू n माहिती आहे आपल्याला, यांची किंमत किती 2 इक्वल टू -7. m-6 इंटू 2 12 इक्वल टू -7. या बाजूला लिहू आपण m. आता या -12ला इकडे शिफ्ट करू. m इज इक्वल टू -7, -12 तिकडे शिफ्ट झाल्यानंतर +12 होईल. m इज इक्वल टू, आता या ठिकाणी पण पहा एक मायनस साईन आहे, एकाचं काय आहे प्लस. आपल्याला काय करावं लागेल, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. 12 मधून 7 वजा झाले 5, आणि उत्तर जे आहे त्याला मोठ्या संख्येत चिन्ह जे असेल ते ठेवायचे. मोठ्या संख्येला काय प्लस साईन आहे म्हणजे याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे प्लस ठेवायचं. म्हणजे m बरोबर किती आलं आपलं 5. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे m आणि n हे किती आहे, m आहे 5 आणि n आहे 2. पुढचं उदाहरण आहे 5x अधिक 2y बरोबर -3, x अधिक 5y बरोबर 4. तर यामध्ये पहा सेम टर्म आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. आपल्याला काय करायचं, सुरुवातीला एक टर्म सेम करून घ्यायचं. मग आता यामध्ये बघा की या एक्सला जर 5ने गुणलं तर इथे पण 5x होईल. म्हणजे आपल्याला समीकरण 2ला कितीने गुणायचं आहे 5ने गुणायचं. मग ते लिहून घेऊ आपण. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. ठीक आहे. मग इथे जर 5ने गुणलं तर 5x अधिक या 5ला 5ने गुणलं तर 25y बरोबर 5 गुणिले 4 20. हे तिसरं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. हे जे समीकरण आहे ते आपण दुसऱ्या समीकरणावरून मिळवलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता याचा विचार करायचा नाही. पहिलं आणि तिसरं समीकरण बघू आपण. 5x आणि 5x सेम टर्म आहे. ठीक आहे. आता साईन पाहिजे आपल्याला, साईनसुद्धा सेम आहेत. सेम साईन असतील तर काय करावं लागेल आपल्याला, वजाबाकी करावी लागेल. मग तिसऱ्या पदामधून आपण काय करू, तिसऱ्या समीकरणामधून आपण काय करू, पहिलं समीकरण वजा करू. मग सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड. ठीक आहे. 5x अधिक 25y बरोबर 20 आणि 5x अधिक 2y बरोबर -3. वजाबाकी करताना काय करावं लागेल आपल्याला, चिन्ह बदलावे लागतील. हे अधिकचं वजा आणि या वजाचं काय होईल अधिक होईल. 5x मधून 5x वजा झाले म्हणजे इथं 0, म्हणजे याचा लोप झालेला आहे. ठीक आहे. एलिमिनेट झालेला आहे तो. 25y मधून 2y वजा झाले 23y आणि 20 अधिक 3 23. y बरोबर 23. या 23ला इकडे नेल्याच्या नंतर भागाकारामध्ये ते जाईल. 23 1 23, 23 1 23 म्हणजे yची किंमत आली 1. आता ही जी yची किंमत आहे ती आपण काय करू, कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवू. तर दुसरं समीकरण सोडवायला सोपं वाटते, त्यामुळे आपण काय करू, दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन सेकंड काय आहे, x प्लस 5y इक्वल टू 4. यामध्ये x प्लस 5 इंटू y आपल्याला माहिती आहे 1 इक्वल टू 4. x प्लस 5 इंटू 1 5 इक्वल टू 4.
हे +5 या बाजूला जर आपण नेलं तर काय होईल, -5 होईल. इकडे लिहू आपण x = 4 +5 इकडे शिफ्ट करू, काय होईल -5. x = आता या ठिकाणी पहा, लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, वजामध्ये असणार आहे. 4 मधून 5 वजा झाले -1. x ची किंमत आलेली आहे -1. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे आपलं सोल्युशन आहे. x y, x आहे -1 आणि y आहे 1. चला आता हे पुढचं उदाहरण घेऊ आपण. थोडंसं वेगळं दिसतंय आपल्याला, कारण की या ठिकाणी काय आलेलं आहे, अपूर्णांक आलेला आहे. परंतु अपूर्णांकाचं जर उदाहरण आलं एखादं तर घाबरून जायची आपल्याला गरज नाही, कारण की ते पण आपण अगदी सहजपणे सोडवू शकतो. ठीक आहे, मग चला तर पाहूया आपण कशा पद्धतीनं सोडवायचं. 1/3x + y बरोबर 10/3 पहिलं इक्वेशन, आणि 2x + 1/4y बरोबर 11/4 हे आहे आपलं दुसरं इक्वेशन. पहिल्या इक्वेशनमध्ये पहा की छेदस्थानी दोन्ही ठिकाणी काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे, आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये छेदस्थानी दोन्ही ठिकाणी 4 आलेलं आहे. मग जो छेद असेल त्या छेदानं काय करायचं, त्या इक्वेशनला गुणायचं, म्हणजे काय होतं, तो छेद निघून जातो. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला की 1 नंबरचं जे इक्वेशन आहे तर या ठिकाणी छेद 3 असल्यामुळे पहिल्या इक्वेशनला आपल्याला 3 ने गुणायचे, आणि या ठिकाणी छेद 4 असल्यामुळे दुसऱ्या इक्वेशनला आपल्याला काय करायचे, 4 ने गुणायचे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला परत 2 समीकरणं मिळतील, आणि ते 2 समीकरणं मिळाल्याच्या नंतर आपल्याला पुढची क्रिया करायची. ठीक आहे, अगोदर आपण काय करू, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3 अँड इक्वेशन सेकंड बाय 4. ठीक आहे, याला जर 3 ने गुणलं तर या ठिकाणी लिहितो का 1/3x, याला परत जर मी 3 ने गुणलं तर काय होईल, 3 × 3 3 × 3, आणि x × 1 म्हणजे काय राहील, फक्त x राहील. म्हणजे याला जर 3 ने गुणलं मी तर हा छेद निघून जाईल, म्हणजे वरती काय शिल्लक राहील, फक्त x, अधिक या y ला जर 3 ने गुणलं तर काय राहील, 3y बरोबर ह्या 10/3. याला जर मी 3 ने गुणलं तर 3 3 कॅन्सल होतील, फक्त काय शिल्लक राहील, 10. हे झालं आपलं तिसरं इक्वेशन. त्यानंतर या 2 नंबरच्या इक्वेशनला आपण 4 ने गुणू. या 2 ला जर 4 ने गुणलं 8x होईल. या 1/4 ला 4 ने गुणलं तर 4 निघून जाईल, फक्त y राहील. आणि ह्या 11/4 ला जर 4 ने गुणलं 11/4, त्याला जर 4 ने गुणलं 4 4 कॅन्सल होईल, फक्त 11 शिल्लक राहतील. हे आपलं चौथं इक्वेशन आहे. ठीक आहे, आता 3 आणि 4 याच्यामध्ये आपण पाहू की एखादं पद समान आहे का, तर नाही आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अगोदर एक पद समान करून घ्यायचं आहे. मग आपण या ठिकाणी इथे 8x असल्यामुळे याला 8 ने गुणल्यानंतर हे पद सारखं होईल, किंवा इथं 3y आहे, या y ला 3 ने गुणलं तर हे पद सारखं होईल. आपण काय करू, इक्वेशन नंबर 4 ला 3 ने गुणू, म्हणजे इथे 3y आहे, या ठिकाणी सुद्धा 3y होईल आपलं. ठीक आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. ठीक आहे, आता ह्या 8ला जर 3 ने गुणलं तर 24x प्लस y ला 3 ने गुणल्यानंतर 3y = 11ला 3 ने गुणल्यानंतर 33. इक्वेशन नंबर 5 आपलं मिळालेलं आहे. मग आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5 यांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या ठिकाणी बघा 3y आणि 3y दोन्ही ठिकाणी आहे. चिन्ह पण कसे आहेत, सारखे आहेत. सारखे चिन्ह असतील तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. म्हणजे ह्या 5 नंबरच्या समीकरणमधून आपल्याला काय करायचं आहे, 3 नंबरचं समीकरण वजा करायचं आहे. मग तसं लिहून घेऊ आपण, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. ठीक आहे, मग 5th नंबरचं इक्वेशन अगोदर लिहू आपण, 24x प्लस 3y = 33, आणि 3rd नंबरचं काय आहे, x प्लस 3y = 10. ठीक आहे, वजाबाकी करताना चिन्ह बदलतील, प्लसचं मायनस होईल, या प्लसचं मायनस, या ठिकाणी सुद्धा प्लसचं मायनस. 3y - 3y कॅन्सल होईल. 24x - x म्हणजे 23
एक्स इक्वल टू 33 मायनस 10 म्हणजे 23. ठीक आहे, या बाजूला लिहितो मी आता या 23ला आपल्याला काय करायचं आहे, या बाजूला शिफ्ट करायचं आहे. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू 23 अपॉन 23. 23 1 जा 23. एक्स इज इक्वल टू 1. एक्सची किंमत आपल्याला मिळालेली 1 आहे. आता या एक्सची किंमत या 3मध्ये 4मध्ये किंवा 5मध्ये आपण ठेवू शकतो आणि वायची किंमत मिळवू शकतो. मग आपल्याला कुठल्या याच्यामध्ये ठेवायची, आपण 4मध्ये ठेवू. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 4. ठीक आहे, त्यासाठी आपण 4 नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ. 8x प्लस वाय इक्वल टू 11. यामध्ये पहा 8 इंटू एक्स, एक्स किती आहे 1 प्लस वाय इक्वल टू 11. 8 इंटू 1 8 प्लस वाय इक्वल टू 11. या 8ला इकडे शिफ्ट करू. वाय इज इक्वल टू 11 मायनस 8. वाय इज इक्वल टू 11 मायनस 8 इक्वल टू 3. वायची किंमत आपल्याला 3 मिळालेली. म्हणजे आपलं सोल्युशन जे आहे हे काय आहे, एक्स वाय. एक्स आहे 1 आणि वाय आहे 3. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला हे समीकरण सोडवता येतं. अपूर्णांक वगैरे आलं तर घाबरून जायची गरज नाही. पहा, ठीक आहे, आपण पाहिलं की किती सोप्या पद्धतीनं अपूर्णांकाचं उदाहरणसुद्धा आपण सोडवू शकतो. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतरचं उदाहरण आपण पाहू. 99x प्लस 101y इक्वल टू 499. 101x प्लस 99y इक्वल टू 501. म्हणजे या ठिकाणी आता निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल, एक उदाहरण आपण या पद्धतीचं घेतलं होतं एक्सरसाइजमध्ये. या एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो वायला आहे आणि वायचा कोएफिशियंट दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सला आहे. असं जर असेल तर काय करावं लागेल आपल्याला, एकदा दोघांची बेरीज करावं लागेल, एकदा वजाबाकी करावं लागेल. बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला 3 नंबरचं समीकरण मिळेल. वजाबाकी केल्यानंतर अजून एक समीकरण आपल्याला मिळेल, त्याला आपण काय करणार, 4 नंबर नाव देणार. आणि हे जे 3रं आणि 4थं समीकरण आहे ते आपल्या नेहमीच्या पद्धतीनं सोडून आपण काय करू शकतो, सोल्युशन काढू शकतो. चला तर मग सोडूया. यामध्ये पहा, सुरुवातीला दोघांची आपण बेरीज करू. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ आपण. एकशे 1 आणि 99 200 होतात. 200x इथे पण 101 आणि 99 200 y. 501 आणि 499 म्हणजे 1000. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की या तिन्ही पदांना एका संख्येने भाग जाऊ शकतो. ठीक आहे, कशाने भाग जाईल, याला 200ने जाईल, याला 200ने जाईल आणि यालासुद्धा 200ने भाग जाईल. ठीक आहे, मग याला जर 200ने भाग गेला तर 200 भागिले 200 1 येईल, म्हणजे फक्त x शिल्लक राहील. इथे पण 200 भागिले 200 कॅन्सल होईल, फक्त y शिल्लक राहील. आणि 1000ला जर 200ने आपण भागलं, हे 2 शून्य कॅन्सल, 2 1 2 2 5 10, म्हणजे उत्तर कितीला आपलं 5. म्हणजे हे आपल्याला 3रं समीकरण मिळालेलं आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, दोघांची वजाबाकी करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. म्हणजे काय की इक्वेशन 2मधून आपण काय करणार आहोत, इक्वेशन 1 वजा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला इक्वेशन 2 लिहावं लागेल. 101x अधिक 99y बरोबर काय 501. आणि पहिलं समीकरण काय आहे, 99x अधिक 101y बरोबर 499. ठीक आहे, वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे आपल्याला. म्हणजे इथं अगोदर प्लस होतं, मायनस होईल, या प्लसचं मायनस होईल, इथे सुद्धा काय होईल, मायनस होईल. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. 101 मधून 99 मायनस झाले. मग 101मधून जर 99 वजा होत असतील तर काय शिल्लक राहील, 2 x शिल्लक राहतील. ठीक आहे, या ठिकाणी बघा 99y मधून 101y वजा करायचे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 2 y शिल्लक राहतील. ठीक आहे,
परंतु फरक काय आहे, या ठिकाणी आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे उत्तर आपलं प्लसमध्ये आलं. ठीक आहे. इथं काय करतो आहे आपण, लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करतो, म्हणजे इथं जे उत्तर आहे ते आपलं कशामध्ये असणार आहे, वजामध्ये असणार आहे. ठीक आहे, बरोबर. 501 मधून 499 वजा झाली, किती शिल्लक राहतील, 2. आता या ठिकाणी जर पाहिलं तर या तिन्ही संख्यांना परत 2ने भाग जातो. ठीक आहे, तर भाग देऊन घेऊ आपण. याला जर 2ने भाग दिला तर 2 कॅन्सल होतील, फक्त x शिल्लक राहील. इथे 2ने भाग दिला तर 2 2 कॅन्सल होतील, फक्त y शिल्लक राहील. मग वजा चिन्ह जशास तसं y, आणि या 2ला जर 2ने भाग दिला तर 1चा भाग जाईल. ठीक आहे, म्हणजे x वजा y बरोबर 1. हे आहे आपलं समीकरण नंबर 4. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे समीकरण नंबर 3 आणि 4 आहे या दोघांना सोडवायचे. तर आता याच्यामध्ये बघा दोन्ही पद सारखे आहेत, दोन्ही ठिकाणी x आहे, दोन्ही ठिकाणी y आहे. ठीक आहे, मग दोन्ही पद जर सारखे असतील तर अगोदर काय करायचं, चिन्ह पाहायचे की डिफरंट साईन कोणाचे आहेत. ठीक आहे, डिफरंट साईन आहेत का, मग आहेत. इथं प्लस y आहे, इथं काय आहे, मायनस y. मग डिफरंट साईन असतील तर काय करावं लागेल, आपल्याला ॲडिशन करावं लागेल. मग डिफरंट साईन असतील तर ॲडिशन करून घ्यायची. x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 1. ॲडिशन करतो आहे आपण, तसं लिहून घ्यावं लागेल आपल्याला. ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फोर्थ. ठीक आहे, दोघांना ॲड करू. x प्लस एक्स 2x, y मायनस वाय. आता बा वायमधून वाय मायनस झालं तर काय राहील, 0 राहील. 0 राहील म्हणजेच काय, याला डायरेक्ट कॅन्सल करायचं आहे. 5 अधिक 1 6, x बरोबर 6. या 2ला इकडे नेल्याच्यानंतर भागाकारामध्ये जाईल ते 2. बेक बे बेत्रिक 6, x बरोबर काय आलं 3. ठीक आहे, एक चल आपल्याला मिळालेलं आहे. मग या चलाची किंमत आपण काय करू, 3 किंवा 4 या समीकरणमध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कुठल्या याच्यात ठेवायचे, थर्डमध्ये ठेवू. थर्ड इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इक्वल टू 5. त्यामध्ये x किती आहे, 3 प्लस वाय इक्वल टू 5. 3 जे आहे ते ॲडिशनमध्ये आहे, इकडे गेल्यानंतर सबस्ट्रॅक्शनमध्ये जाईल ते. y इज इक्वल टू 5 मायनस 3 2. म्हणजे आपलं सोल्युशन जे आहे एक्स वाय ते किती आलेलं आहे, x आहे 3, y आहे 2. ठीक आहे, या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचे उदाहरण आपण पाहू. 7 नंबरचं जे उदाहरण होतं त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. या ठिकाणी बघा, एक्सचा जो कोइफिशियंट आहे पहिल्या समीकरणामधला तो y सोबत आहे आणि वायचा जो कोइफिशियंट आहे तो एक्सला आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, एकदा बेरीज करावं लागेल आणि एकदा वजाबाकी करावं लागेल. सुरुवातीला आपण बेरीज करू. 49x मायनस 57y इक्वल टू 172. 57x मायनस 49y इक्वल टू 252. आता यामध्ये बघा बेरीज करत असताना 9 आणि 7 16, हातचा आला 1, 5 आणि 5 10, 106x वजा यांची पण बेरीज 106 येईल. बरोबर, 2 आणि 2 4, 7 आणि 5 12ला 2, हातचा आला 1, 2 आणि 2 4, 424. ठीक आहे, आता या तिघांना भाग जातो का पाहू आपण. 106 आणि 424 या तिघांना 106ने भाग जाईल. याला जर 106ने भाग दिला तर इथे फक्त x राहील, इथे फक्त y राहील आणि 106 गुणिले 4 424 होतात. म्हणजे या ठिकाणी भाग कितीचा जाईल, 4चा जाईल. म्हणजे हे आपलं थर्ड इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर काय करू आपण, या मोठ्या इक्वेशनमधून हे लहान इक्वेशन वजा करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. सेकंड नंबरचं इक्वेशन आपण लिहून घेऊ अगोदर.
त्यानंतर फर्स्ट नंबर लिहू. यामध्ये वजाबाकी करत असताना आपल्याला चिन्ह बदलायचे. इथं प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. 57मधून 49 वजा झाले, 8x राहतात. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, इथं एका संख्येचं जे चिन्ह आहे ते प्लस आहे आणि एकाचं काय आहे, मायनस आहे. मग अशा वेळी काय करतो आपण, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो. मोठी संख्या कोणती आहे, 57. याच्यामधून लहान संख्या वजा करू, 49. इथे पण 8 शिल्लक राहतील. आणि आपलं जे उत्तर असतं त्या उत्तराला आपण काय करतो, मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते देतो. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, अधिकचं, म्हणजे इथं काय करणार आपण, अधिक लिहिणार. ठीक आहे. आता यांची वजाबाकी करू आपण. 2मधून 2 वजा झाले 0. इथं 15तून 7 8 आणि 2मधून 2 0, म्हणजे वजाबाकी किती आली, 80 आली. आता इथं 8 आहे, 8 आहे आणि इथं 80, म्हणजे तिन्ही संख्यांना कितीने भाग जाईल, 8ने भाग जाईल. तर भाग देऊन घेऊ आपण. या दोघांना 8ने भाग दिल्यानंतर 8 8 कॅन्सल होतील, x + y. आणि इथं काय, 80ला जर 8ने भाग दिलं तर काय शिल्लक राहील, 10. ठीक आहे. तर आपल्याला कारण लिहावं लागेल /8. आणि या ठिकाणी काय केलं आपण, /106. आणि हे जे आहे इक्वेशन नंबर 4. आता 3 आणि 4 नंबरचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये दिसते वायचं जे टर्म आहे ते सेम आहे आणि याचे साईनसुद्धा कसे आहेत, डिफरंट आहेत. साईन डिफरंट असतील तर काय करावं लागेल आपल्याला, ॲडिशन. मग ते लिहून घेऊ, ॲडिंग इक्वेशन 3rd and 4th. ठीक आहे. 3rd इक्वेशन काय, x - y = 4. आणि 4th इक्वेशन x + y = 10. ठीक आहे. आता यामध्ये पहा, 1 + 1 मायनस म्हणजे कॅन्सल होईल. ते x + x 2x = 10 + 4 14. x = 14/2. 2 1 = 2, 2 7 = 14. x = काय झालं, 7. ठीक आहे. मग पुट x = 7 इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवायचं, 4th मध्ये ठेवू आपण. 4th इक्वेशन काय आहे, x + y = 10. यामध्ये x आपल्याला माहिती आहे किती, 7 + y = 10. y = 10 - 7. y = 10 - 7 किती होतं, 3. म्हणजे y ची व्हॅल्यू आलेली आहे 3. आपलं जे सोल्युशन आहे xy हे किती आलेले, x किती आहे, 7 आणि y किती आहे, 3. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला जो पहिला प्रॅक्टिस सेट होता 1.1 संपलेला आहे. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.